नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. एका महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूयात. भारतीय नौदलाच्या भात्यामध्ये प्रकल्प 75 अंतर्गत स्कॉर्पियन वर्गातील आणखी एक पाणबुडी दाखल होण्यास सज्ज होते. INS वागशीर पाणबुडी मुंबईच्या माझगाव गोदीत तयार करण्यात आली आहे. INS वागशीर पाणबुडी येत्या 20 एप्रिलपासून खोल समुद्रातील विविध सशस्त्र चाचण्यांसाठी सज्ज होते. भारतीय नौदलाच्या ताफ्यात सर्वाधिक परिणामकारक आणि घातक अशा या स्कॉर्पियन वर्गातील 6 पाणबुडींचा हा ताफा आहे आणि या ताफ्यातील INS वागशीर ही शेवटची 6वी पाणबुडी आहे. फ्रान्स आणि भारतीय तंत्रज्ञानाचा मिलाफ असलेल्या स्कॉर्पियन वर्गातील 6 पाणबुडींचा हा ताफा भारतीय नौदलाची ताकद वाढवणार आहे. जगभरातल्या नौदलाची ताकद वाढवतात त्या नौदलाच्या ताफ्यात असणाऱ्या पाणबुडी आणि याच पाणबुडींना सायलेंट किलर असं देखील म्हटलं जातं. भारतीय नौदलाच्या ताफ्यातही अनेक पाणबुडी आहेत. आता भारतीय नौदलातील स्कॉर्पिओ प्रकल्पातील शेवटची पाणबुडी जी आहे ती दाखल होत आहे. आपण आहोत मुंबईतल्या माझगाव डॉक येथे आणि माझगाव डॉक येथे आपण इथे पाहत असाल INS वागशीर ही स्कॉर्पियन क्लासची सगळ्यात शेवटची पाणबुडी जी आहे ती आता बांधून पूर्ण झालेली आहे आणि आता ही पाणबुडी जी आहे सशस्त्र चाचण्यांसाठी खोल समुद्रामध्ये जाण्यासाठी सज्ज झालेली आहे. ही पाणबुडी आपण समोर पाहत असाल. ही पाणबुडी जी आहे जवळपास भारतीय बनावटीची आहे. फ्रान्सचं तंत्रज्ञान याच्यामध्ये वापरण्यात आलेलं आहे. फ्रान्स आणि भारतीय तंत्रज्ञानाचा मिलाफ या पाणबुडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि पाणबुडी आता बांधून पूर्ण झालेली आहे. स्कॉर्पियन क्लासमध्ये एकूण 6 पाणबुडी आहेत आणि या 6 पाणबुड्यांपैकी 4 पाणबुड्या ज्या आहेत भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झालेल्या आहेत आणि त्यापैकी एक पाणबुडी जी आहे INS वागीर हिचा अजून ट्रायल चालू आहेत, चाचण्या चालू आहेत. त्यानंतर तिच्या पाठोपाठ आता INS वागशीर ही देखील सज्ज झालेली आहे विविध सशस्त्र चाचण्यांसाठी खोल समुद्रामध्ये जाण्यासाठी. स्कॉर्पियन क्लासमध्ये एकूण 6 पाणबुडी आहेत. त्यापैकी ही सगळ्यात शेवटची अशी ही पाणबुडी आहे. याआधी INS कलवरी असेल, INS खंदिरी असेल, INS करंज असेल आणि INS वेला या भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झालेल्या आहेत देशाची सेवा करण्यासाठी. स्कॉर्पियन वर्गातील एकूण 6 पाणबुडी आहेत ज्या आपण फ्रान्सच्या तंत्रज्ञानाच्या मदतीने त्या पूर्णपणे बांधलेल्या आहेत आणि ही शेवटची पाणबुडी जी आहे यामध्ये जास्तीत जास्त भारतीय तंत्रज्ञान जे आहे ते वापरण्यात आलेलं आहे. या संपूर्ण पाणबुडी ज्या आहेत त्या संपूर्ण मुंबईच्या तळावरती सज्ज. यानंतर थेट जाऊयात भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्रकार परिषदेत. अति माझी विनंती आहे, महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी से मेरी प्रार्थना है कि उनके पारिवारिक मित्र, बिजनेस पार्टनर, मनी लॉन्ड्रिंग के सहयोगी नंदकिशोर चतुर्वेदी जी को कहां छुपाया है वो महाराष्ट्र की जनता को बताने की कृपा करें. ठाकरे परिवार त्यात आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, मेहुणा, श्रीधर पाटणकर त्यांच्याबरोबर नंदकिशोर चतुर्वेदीचे अनेक आर्थिक व्यवहार बाहेर आलेले आहेत. मी जे तपास यंत्रणाच्या विभिन्न अधिकाऱ्यांची चर्चा केली ते शोधतायत नंदकिशोर चतुर्वेदी गायब आहे. हवाला किंग एंट्री ऑपरेटर, ठाकरे सरकारचे पारिवारिक मित्र, बिजनेस पार्टनर नंदकिशोर चतुर्वेदी गायब है. नंदकिशोर चतुर्वेदी को भगोड़ा घोषित किया जाए, यह हमारी मांग है. ज्याने करोडो रुपयाचे मनी लॉन्ड्रिंग केलंय, भ्रष्टाचाराचा पैसा, माफिया सरकारने महाराष्ट्राने लुटलेला पैसा पार करण्यात मदत केली. 1.5 डझनहून अधिक कंपन्या नंदकिशोर चतुर्वेदींनी ठाकरे परिवार सारखे अनेकांना शेअर बाजारचा पेनी स्टॉक कन्सेप्टचा मनी लॉन्ड्रिंग करण्यासाठी उपयोग करून दिला. तर नंदकिशोर चतुर्वेदी हातात येत नाही. मला विश्वास आहे की पुढच्या काही दिवसात मग इन्कम टॅक्स असो, ईडी असो, कंपनी मंत्रालय असो, हे नंदकिशोर चतुर्वेदीला अबस्कॉन्डिंग डिक्लेअर करणार. त्याच्या विरोधात नॉन अवेलेबल वॉरंट न्यायालयातून मिळू शकेल अशी विनंती व विश्वास व्यक्त करीत आहे.
नंदकिशोर चतुर्वेदीचा, हे 1 डझन कंपन्यांची यादी आहे. परंतु या कंपन्यातून दुसरी 2 डझन कंपन्यांची यादी पण बाहेर आलेली आहे. नंदकिशोर चतुर्वेदी आणि आदित्य ठाकरेंचा 3 कंपन्यांचा व्यवहार मी काही दिवसापूर्वी दिला होता. आदित्य ठाकरे जी ने अभी तक उनके छोटे बंधु तेजस ठाकरे, उद्धव ठाकरे ने, किरीट सोमैया ने जो 8 दिन पहले 10 दिन पहले नंदकिशोर चतुर्वेदी के द्वारा 7 करोड़ का मनी लॉन्ड्रिंग जो कॉमन स्टॉक्स के द्वारा नंदकिशोर चतुर्वेदी की मदद से किया था, एक शब्द भी कहा नहीं है. तो क्या मैं मान लूं कि ठाकरे परिवार मनी लॉन्ड्रिंग में नंदकिशोर चतुर्वेदी का उपयोग कर रहे हैं? और दूसरी 2 कंपनी के नाम भी बताया है. मैं आज और एक प्रश्न, मी आज आणखीन एक प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारू इच्छितो. उद्धव ठाकरेजी, श्रीधर महादेव पाटणकर हे आपले मेहुणे, आपल्या पत्नीचे भाऊ आहे. श्रीधर महादेव पाटणकरने श्रीजी होम्स ही कंपनी आपल्या मेहुण्याची आहे. श्रीजी होम्स ही एक पार्टनरशिप कंपनी आहे. शिवाजी पार्क का तिथे मोठं बिल्डिंग इमारत उभी केली आहे. करोडो रुपयाची इमारत आहे. आणि या श्रीजी होम्स मध्ये 29 कोटी 62 लाख 29,320 रुपये मनी लॉन्ड्रिंग होऊन आलेले आहेत. मैं रिपीट करता हूं, मैं उद्धव ठाकरे जी को सवाल पूछ रहा हूं. ये 3G होम्स कंपनी को आप जानते हैं? ये रियल एस्टेट डेवलपर है. ये बिल्डिंग का कार्यालय, इस कंपनी का कार्यालय बांद्रा मुंबई में है. इस कंपनी को चलाने वाला पार्टनर ये आपके साले श्रीधर महादेव पाटणकर है. ये पार्टनरशिप फर्म के अंतर्गत ये कंपनी चलती है. इस कंपनी में एक पार्टनर श्रीधर पाटणकर है और दूसरे 2 पार्टनर प्राइवेट लिमिटेड कंपनियां हैं. इस कंपनी के द्वारा 29 करोड़ 62 लाख 29,320 रुपये का काला धन इस कंपनी में पार्क किया गया है. मनी लॉन्ड्रिंग हुआ है. इस मनी लॉन्ड्रिंग करने के लिए आपने कौन से चतुर्वेदी की मदद ली? और सीधा सवाल उद्धव ठाकरे जी से, इस कंपनी का आपका संबंध क्या? उद्धव ठाकरे यांनी सांगावं या कंपनीशी आपला संबंध काय आहे. 29 कोटी 62 लाख 29,320 रुपयेचं मनी लॉन्ड्रिंग. 2 एंट्रीज, एक 5 कोटी 86 लाख 80,902. दूसरी एंट्री 23 कोटी 75 लाख 48,418. श्रीजी होम्स शिवाजी पार्क कैटरिंग कॉलेज के सामने बिल्डिंग बनाया गया. उसमें उद्धव ठाकरे के साले साहब पार्टनर कम मालक कम संचालक है. उस कंपनी के एक पार्टनर श्रीधर पाटणकर और दूसरे 2 पार्टनर 2 प्राइवेट लिमिटेड कंपनियां. और इस कंपनी में 5 करोड़ 86 लाख 80,902 की एक एंट्री
और 23,75,48,418 की दूसरी एंट्री, 29,62,29,320 रुपया पार्क किया गया है। उद्धव ठाकरे जी बताइए आपका इस कंपनी से संबंध क्या है। मैं एक दूसरी छोटी सी न्यूज अलग है वो भी जरा देना चाहूंगा। आपल्याला आठवत असेल काही महिन्यापूर्वी जितेंद्र आव्हाड यांचे वाजे या विषयावर मी बोललो होतो आणि त्यामुळे ह्या महाशय प्रवीण कलमे यांनी माझ्या विरोधात अनेक तक्रारी केल्या, पत्रकार परिषदा घेतल्या, हायकोर्टात एक याचिका केली, एक सिव्हिल डिफेमेशन केस, एक क्रिमिनल डिफेमेशन केस, असे 3 केसेस फाईल केले। प्रवीण कलमेने किरीट सोमय्याच्या विरोधात अनेक केसेस केल्या, अनेक आरोप केले की कुठला बिल्डर बरोबर पार्टनर आहे, हजारो करोड ढापले, सगळंच बोलले। माझा उद्धव ठाकरेंना सवाल आहे, प्रवीण कलमे आज कुठे आहे? त्या जितेंद्र आव्हाड याची माहिती देऊ शकणार का की प्रवीण कलमे भारतात आहे का विदेशात आहे? ही FIR ची कॉपी मी आपल्याला देत आहे। ही प्रवीण कलमेच्या विरोधात FIR एप्रिल महिन्यात फाईल करण्यात आली आणि त्या FIR मध्ये ही FIR किरीट सोमय्यानी नाही, उद्धव ठाकरे सरकारने SRAने दाखल केली आहे। SRAने FIR दाखल केली आहे की प्रवीण कलमे सरकारी कार्यालयात SRAच्या कार्यालयात येऊन फायली आणि कागद चोरून नेतात। त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, नॉन अवेलेबल गुन्हा आहे, पोलीस त्यांना शोधत आहे। प्रवीण कलमे गायब किरीट आहे। सोमय्या यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नातलगांवरती काय आरोप केलेले याच विषयी आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात। आपल्या बरोबर आहेत शिवसेनेचे नेते किशोर तिवारी। किशोर तिवारी, आपण ऐकलं किरीट सोमय्या काय म्हणतायत, काय आपली प्रतिक्रिया? हे बघा, बिनबुडाचे आरोप लावण्याची त्यांची सवय झाली आहे आणि ते काय त्यांना असं वाटते की आरोप सिद्ध झाले की ईडीने काही अटॅच केलं तर ईडी अटॅच करते प्रॉपर्टी आणि नंतर त्यांचे जो ट्रिब्युनल आहे ते सोडून देतो। मी किरीट सोमय्या यांना भाजपचे जे महाराष्ट्र भाजपचे लोक आहेत ते स्पॉन्सर करतात का हेच विचारावं लागेल। आणि जे काही सुरू आहे महाराष्ट्रात हे तर एंडलेस झालाय ना की त्यांनी आरोप लावावे, मग आम्ही आरोप लावावे। याच्या बाहेर जाऊन महाराष्ट्राच्या समस्या, भारताच्या समस्या, महागाईच्या समस्या, आर्थिक संकट याच्यावर बोललं गेलं पाहिजे। आता किरीट सोमय्या आणि कालच म्हटलं की अजून एक आरोप लावणार, आधी किती आरोप लावायचे? आणि कसं असते की पत्रकार परिषदेमध्ये सगळं न्यायनिवाडा करण्यापेक्षा त्यांनी अप्रोप्रिएट फोरमकडे जावं आणि तक्रारी कराव्या। परंतु मी एक सांगतो की उद्धव ठाकरे यांच्या परिवारावर जे आरोप करण्यात आले आहे त्या आरोपाची चौकशी याच्यापूर्वी झालेली आहे आणि त्याच्यात काहीही तथ्य आढळलेले नाहीत। मात्र फक्त उद्धव ठाकरे यांच्या परिवारावर जर आरोप केले तर आपण कोणाला भीत नाही असं त्यांचा काहीतरी गैरसमज झाला आहे। मात्र त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेमध्ये सूर बदलत आहे। आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेल्यानंतर ज्या रीतीने उद्धवजी ठाकरे यांनी महाराष्ट्राची सत्ता हाताळली आहे त्यामध्ये आता उद्धवजीची प्रतिमा फार उंच गेली आहे आणि त्यांना डागाळण्याचा प्रयत्न जर होत असेल तर आता राज्य भाजप याच्यावर विचार करावा, कारण याचे परिणाम त्यांना सोसावे लागतील। किरीट सोमय्याला तर त्यांनीच बाजूला सारलेला आहे। मात्र मी माझ्या जेवढ्या नॉलेज आहे या विषयावर याच्यावरून तुम्हाला बोलतो की याला काही घेणं देणं नाहीये आणि हे आरोप बिनबुडाचे आहेत आणि अप्रोप्रिएट फोरमवर त्यांनी जावं। केंद्राच्या एजन्स्या त्यांच्याकडेच आहे, त्यांनी त्याची चौकशी करावी। परंतु फक्त पत्रकार परिषद घेऊन
बदनामी करणं चुकीचं राहील. पण म्हणजे मग जे आरोप ते करतात, ज्या चतुर्वेदीचं ते नाव घेतात, पाटणकरांचं नाव घेतात, त्यांचे व्यवहार झालेले व्यवहार त्याचे कागदपत्र सादर करतात, त्यात काही एक तथ्य नाही आहे. नाही. जसं राज ठाकरेंनी म्हटलं की धंदा करणं काही गुन्हा नाही आहे, तर तोच निकष त्यांनाही लागतो. तर ते काही असतील त्याच्यात काही बेकायदेशीर असेल तर ते एप्रोप्रिएट फोरम मध्ये ते करतील. फायनान्स मिनिस्ट्रीच्या ज्या रेग्युलेटरी अथॉरिटी आहे ते करतील. मात्र पत्रकार परिषदा घेऊन बदनामी करणं याच्यामध्ये काय साध्य होते मलाही माहित नाही. भाजप पासून शिवसेना दूर गेल्यानंतर हा जो प्रकार सुरू आहे या प्रकाराचा किळस जनतेला आलेला आहे आणि कोणी महत्व देत नाही. आपणही महत्व देणं बंद करा, तर उद्यापासून किरीट सोमय्या आपल्या कामाला लागतील आणि ते त्यांचं जे नील कन्स्ट्रक्शन आहे तिथे जाऊन ते कामं बघतील. स्वतः काचेच्या घरात राहणाऱ्या माणसांनी दगड मारायला नाही पाहिजे एवढा छोटा नियम त्यांना सुचत नाही. मलाही समजत नाही. आता स्वतः जर तुम्ही काचेच्या घरात राहता तर तुम्ही कशाला दगड मारता. परंतु महाराष्ट्रात जे काही सुरू आहे त्याला शेतकरी व कष्टकरी व जे आर्थिक विवंचनेत महागाईमध्ये होरपळून गेलेले लोक आहेत त्यांना बिलकुल पटत नाही. भाजप आपल्या मूळ विपक्षाच्या भूमिकेपासून फार दूर गेलेली आहे. अशा रीतीने त्यांची सत्ता येणार नाही. हे दबाव टाकत आहेत ना, फक्त दबाव टाकून कसं तरी भाजप सोबत आम्ही त्यांच्या जवळ जावं असं त्यांचा प्रयत्न आहे, पण तसं काही होणार नाही. धन्यवाद या प्रतिक्रियेबद्दल. पुढे बघूयात, कोल्हापूरमध्ये हसन मुश्रीफांच्या वाढदिवसाच्या पोस्टरवरून वाद निर्माण झाला. मुश्रीफांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पोस्टर लावण्यात आलं होतं आणि त्या पोस्टरमध्ये मुश्रीफांचं नाव रामासोबत जोडल्याने भाजपने जोरदार टीका केली. भाजपचे समरजित घाटगे मुश्रीफांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते, मात्र पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला. तसंच यावेळी समरजित घाटगेंनी मुश्रीफांवर टीका केली आहे. रामनवमीच्या दिवशी आपला जन्म झाल्याचा मुश्रीफांचा दावा समरजित घाटगेंनी फेटाळून लावला. त्यांनी त्यांच्याकडे पुरावेही सादर केले. जोपर्यंत तक्रार दाखल करून घेणार नाही मी इथून हलणार नाही. समरजित घाटगे इथंच थांबणार. कशी घेत नाहीत मला बघायचं. यांचे 100 कोटीचे आबरू नुकसानचे दावे एक झटक्यात होतात. पोलीस प्रशासन प्रेशर खाली आहे. पेपर दिलं, हे पेपर बरोबर आहे का? आम्ही लावा म्हटलं संपादकांना फोन लावायला पोलीस तयार नाही. जरा आम्हाला वेळ, मी इथून हलणार नाही. आता बातमी पुण्यातनं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात दाखल झालेत. राज ठाकरे 2 दिवसाच्या पुणे दौऱ्यावरती आहेत. पुण्यात राज ठाकरेंच्या हस्ते महाआरती होणार आहे. पुण्यातील खालकर चौक मारुती मंदिरात राज ठाकरेंच्या हस्ते महाआरती होणार असून सामूहिक हनुमान चालीसा पठण केलं जाईल. उद्या संध्याकाळी 6 वाजता ही आरती होणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या पोस्टरवर राज ठाकरेंचा उल्लेख हिंदू जननायक असा करण्यात आला. आणि तर राज ठाकरे 2 दिवसाच्या पुणे दौऱ्यावरती आहेत. तिथे ते कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतील आणि तिथे माध्यमांशी संवाद साधताना आणखीन काही मुद्दे ते स्पष्ट करतायत का, किंवा आता ठाण्यातल्या त्यांच्या भाषणानंतर जे काही त्यांच्यावरती टीका होताना दिसते त्या टीकेला ते उत्तर देणार आहेत का, हे आता जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरेल. त्याच्यामुळे त्यांच्या पुणे दौऱ्यामध्ये नेमकं काय घडतंय हे बघणं फार महत्त्वाचं ठरेल. पण लक्षणीय गोष्ट म्हणजे अशी की राज ठाकरेंच्या स्वागताकरता म्हणून मनसेच्या तर्फे जिथं जिथं पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत तिथे महाजननायक राजसाहेब ठाकरे असा उल्लेख करण्यात आला. उद्या संध्याकाळी 6 वाजता आदरणीय राजसाहेबांचे शुभ हस्ते या ठिकाणी महाआरती होईल आणि ती महाआरती झाल्यानंतर हनुमान चालिसाचं सामूहिक पठण होईल. आणि हे पठण होणार आहे, ही महाआरती होणार आहे, हे जसं सरकारला कळालंय तसं या मुल्ला अली अब्बासांच्या सरकारने प्रचंड दबाव पोलीस यंत्रणेवरती टाकलाय. हे मला कळत नाहीये. तुम्ही जर पलीकडं आमचं होर्डिंग बघितलं त्या होर्डिंगवरती आम्ही फक्त माहिती दिलेली आहे की आदरणीय राजसाहेबांच्या हस्ते महाआरती होणार आहे आणि हनुमान चालिसाचं पठण होणार आहे. आणि याच विषयी आपण बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या बरोबर आहेत. वैभव, हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे असा उल्लेख
स्वागताच्या पोस्टर्सवरती मनसैनिकांनी केलेला आहे. याचाच अर्थ आता ज्या प्रकारे मनसेची वाटचाल सुरू आहे त्यातला अजेंडा स्पष्ट होतोय का? विशाल, पुण्यामध्ये उद्या हनुमान जयंतीच्या निमित्त राज ठाकरे हे हनुमान चालीसा पठण करणार आहेत. मनसेच्या वतीनं हिंदू जननायक ही नवी उपाधी जी आहे ती राज ठाकरेंना देण्यात आली आहे आणि तसे होर्डिंग्स जे आहेत ते खालकर चौकातल्या मारुती मंदिराजवळ लावण्यात आले. महत्वाचं म्हणजे याच ठिकाणाहून याच मंदिराचं राज ठाकरे यांनी पुनर्विकास जे करण्यात आला होता, या मंदिराचा जीर्णोद्धार जो करण्यात आला होता त्याचं उद्घाटन केलेलं होतं आणि आता मनसेचे पदाधिकारी जे आहेत त्यांनी हा कार्यक्रम घेतलाय. उद्या जाहीर हनुमान चालीसा पठण जे आहे ते राज ठाकरे करणार आहेत. राज ठाकरे आज दुपारीच पुण्यामध्ये दाखल झालेत. काही कार्यकर्त्यांच्या बैठका त्यांच्या झाल्यात आणि उद्या आणि परवा 2 दिवसाचा त्यांचा पुण्यातला दौरा असणार आहे. या दौऱ्यात अनेक ठिकाणी ते सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थिती लावतील. महत्वाचं म्हणजे प्रचंड रान जे ते पेटलंय. त्यांनी जी भूमिका मांडलेली होती मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्याची, त्यावरून पुन्हा हिंदू मुस्लिम हा वाद सुरू झाला. त्यांच्या काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. राष्ट्रवादी काँग्रेसवर, शरद पवारांवर त्यांनी जोरदार टीका केलेली होती. त्यांच्याकडूनही राज ठाकरे यांना जोरदार उत्तर देण्यात येते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरे स्वतः हनुमान चालीसा पठण करणार असल्यामुळे मनसेचे कार्यकर्ते जे आहेत ते अत्यंत जोमाने कामाला लागलेत. आज राज ठाकरे आल्यानंतर नियोजनाची माहिती देण्यासाठी सुद्धा मनसेचे कार्यकर्ते पुण्यातल्या त्यांच्या निवासस्थानी राजमहलला पोहोचलेले दिसून आले. नेमकं उद्या किती गर्दी करतायत किंवा किती कार्यकर्ते गोळा होत आहेत, पोलिसांची भूमिका जी आहे ती नेमकी काय आहे, अशा सगळ्या गोष्टींकडे लक्ष आहे. राज ठाकरे यांची हनुमान चालीसा पठण कसं होतं त्यावर सुद्धा. विशाल, धन्यवाद वैभव या सगळ्या माहितीबद्दल. पुढली बातमी अशी की ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सातारा न्यायालयानं हा निर्णय दिला. छत्रपती घराण्यासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सदावर्तेंवर गुन्हा दाखल करण्यात आला. सदावर्ते यांनी 7 ऑक्टोबर 2020ला न्यूज 18 लोकमतशी बोलताना संभाजीराजे छत्रपती आणि उदयनराजेंविषयी बोलताना आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्या प्रकरणी ॲडव्होकेट सदावर्तेंवर 1.5 वर्षांनंतर कारवाई करण्यात आली असून त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सॅम्पल सुद्धा घेणं जरुरीचं आहे. त्यानंतर घटनास्थळ पंचनामा होणं जरुरीचं आहे. आरोपीला कोणी मदत केली का असं वक्तव्य करण्यासाठी याचा आम्ही तपास होणं जरुरीचं असं लेखी आम्ही न्यायालयासमोर दिलेलं आहे. त्याचप्रमाणे आरोपीला ज्या दिवशी त्यानं हे स्टेटमेंट पास केलं त्या दिवशी आरोपीनं कुणाचं ऐकून केलं किंवा काय, त्यानं कुठल्या पुस्तकांचा किंवा आधार घेऊन अशा प्रकारचे वक्तव्य करतो याबद्दल तपास होणं जरुरी असं कोर्टाला पटवून दिलं आम्ही आणि त्यानुसार मेहरबान न्यायालयानं आमची बाजू ऐकून घेऊन तपास होणं जरुरीचं समजून आणि ह्या गुन्ह्याची तीव्रता समजून घेऊन फायनली कोर्टानं त्यांना 4 दिवसाची आजपासून पुढे पीसी दिलेली आहे. यानंतर दुपारच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोक.